थँक्यू सो मच. टी आर ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील अंतिम मॅच ती आपल्याला बघायला मिळते. दोन संघ तिकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत आणि या दोन संघाच्या दरम्यान मॅच रंगणार आहे. बारवे एंटरप्राइजेस टेंबिवली आणि त्याच्या अगेन्स्ट बंदर पाखाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि कोण असेल टी आर ट्रॉफी 2026 वरचा हा अंतिम विजेता संघ आणि त्यासाठी लढत देखील आपल्याला बघायची आहे. आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त मॅच होणार, त्याच्यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. आणि अर्थातच अजित जसं म्हटलं, एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की डिफेंडिंग चॅम्पियन इथं राहिला नाही आहे. दोन नवीन चॅम्पियन आपल्याला मिळणार आहेत आणि त्यासाठी आपण जर बघितलं, बंदर पाखाडीचा संघ जो मुंबई परिसरातील संघ आहे आणि त्यांच्या समोर आहे भिवंडीचा नक्कीच जबरदस्त संघ टेंबिवली. पहिलाच बॉल दिशा देण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि तिथे फर्स्ट विकेट लॉस. मिस्टर प्रतीक पाटील बॅक टू दी डगआउट. खेळाडू आउट. जबरदस्त चेंडू होता बघा. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता आणि परफेक्ट डिलिव्हरी हाताळली होती. शरीरापासून लांब जाणाऱ्या चेंडूवरती नक्कीच मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये प्रतीक याला बाद करवलं गेलं. एक जसं म्हटलं होतं की प्लॅनिंग ठरलेलं होतं प्रतीकच्या विषयी काय गोलंदाजी करायची आहे आणि बंदर पाखाडी संघाने ते करून दाखवले पहिल्या चेंडूवरती. नक्कीच दुधवा मनस्थितीमध्ये होते. मोठा पटका खेळू की छोटा खेळू, आणि त्याच मनस्थितीमध्ये आणि दुधवा मनस्थितीमध्ये असताना जाळ्यात सापडले आणि पहिला विकेट इथे आलाय. प्रतीक पाटील एक मुख्य खेळाडू आहे आणि त्याची विकेट आली आहे. आणि या स्पर्धेमध्ये 2 वेळा 0 आकड्यावरती ते बाद देखील झालेत. पहिलाच बॉल आणि तिकडे सुरुवात बंदर पाखाडी संघासाठी खूप चांगली झाली. आणि दुसऱ्या बाजूने बारवी एंटरप्राइजेस टेंबिवली संघ मैदानाच्या आतमध्ये दोनात करतोय. आणि या संघाच्या दरम्यान पाहू शकतात की पूर्वार्धाच्या काळामध्ये धावसंख्या कितपत पोचवली जाईल हे इथं आपल्याला पाहिजे. बॉलर तयार, पुढच्या बॉलसाठी तयार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहम दाखल झालेत. सोहमच्या विपक्षामध्ये प्रणय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय पहिला बॉल सुरेख टाकलाय आणि त्याच्यावरती विकेट देखील मिळवून दिली आहे. आता आणखी काही चेंडू राहिले आहेत आणि त्याच्यावरती जिम्मेदारी असेल. यावेळेस दिशा दिली आहे, आल्या आल्या केले आक्रमण आणि बॉलला पाठवलंय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट. बॅक टू बॅक दुसरा आलाय विकेट. प्रेक्षकांनी पंचांना तिकडे कळवायचं आहे. आपण जर बघितलं तर प्रेक्षक दर्शवतात पंच तिकडनं. लक्ष द्या, कारण की प्रेक्षकांनी सहकार्य करायचं डिसिजन देण्यासाठी. आणि विकेट तर आहेच, कारण की आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं आमचे पंच आहेत त्यांनी सुद्धा इथे पाहतायत. पंचांनी आपण बघण्यासाठी सांगितलंय. गिणी सर, आपण रेफर केलाय पंचांच्या माध्यमातून की मग ओके. फलंदाज बाद आहे. तरी सुद्धा पाहिलं गेलं बघा, शेवटचा हा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला एक चॅम्पियन संघ मिळणार आहे. आणि पंचांनी जो निर्णय इकडे फॉरवर्ड केला होता त्याचा निर्णय आलेला आहे फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 आलेत. गेल्या गेल्या मोठा फटका खेळण्याचं आक्रमण तो मानस आणि त्यामध्ये विकेट. पुन्हा एकदा लॉफ केला आणि बॉलला फेकून दिले सरळ मिड विकेटच्या पलीकडे. हा धमाकेदार सिक्सर.
त्याचा मानस आणि तासामध्ये कनेक्शन नाही आहे. एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट झाला आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या देखील आता वाढत असताना पाहिलं मिळते आहे 7 आकडावरती. दोन्ही संघ जर पाहिले सर तर तुल्यबल आहेत. आता विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर इंटर झाले आणि त्याच्या माध्यमातून एक तगडा स्ट्रोक देखील डेफिनेटली आपल्याला बघायला मिळतो या मॅच मध्ये. धावसंख्या आपण जर बघितलं तर एवढी मोठी नाही आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला 4 षटकांचा तो एवढा मोठा दाखवत नाहीये. मात्र किमान एक 30-35 धावा जर झाल्या अजित तर एक चांगला टफ मॅच आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण की गोलंदाजी आपण जर बघितली तर दोन्ही संघांची धारदार गोलंदाजी आहे. फलंदाजी सुद्धा तेवढेच कॅलिबर चांगला आहे फलंदाजीचं सुद्धा. म्हणजे बराबर की टक्कर मैदान के अंदर असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. नक्कीच धाबा बनल्या तर 2 विकेट गेल्यानंतर 7 धावा जरूर आल्या या मॅच मध्ये. अजूनही 2 चेंडू आहेत. बॉडीला स्विच केलाय, स्वीट फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे जरूर डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला आणि बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल धाव फलकावरती इथे वेगाने कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावायच्या पद्धतीने धावसंख्या 1 ने आता फलकावरती 8 आकडावरती. षटक क्रमांक पहिले आपल्याला बघायला मिळते आणि तिथे 2 विकेट, त्यानंतर एक सिक्सर, पुन्हा सिंगल आणि त्याच्यानंतर संघाची टोटल आता 8 आकडावरती. ओव्हरऑल जर सर पहिलं मॅचचा विचार करायचा केला तर 5 चेंडूमध्ये 2 विकेट देखील आल्यात. मोठे फटके, सिंगल डबल, सर्व काही गोष्टी इथे आल्यात. अंतिम बॉल शेष असेल आणि त्या अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल. हा बॉल पहा, पाठी लेंथ होती, दिशा दिली आहे आणि एक कोना बनवत असताना बॉलला काढलंय आणि बाउन्स देखील दिला या बॉलवरती आणि त्याचमुळे बॅटर बीट झालेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 रन लॉस ऑफ 2 विकेट ऑन कार्ड. काही जबरदस्त सुरुवात या षटकाचे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाली, गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 3 षटकं अजून सुद्धा शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे ती एकूण धावसंख्या जर बघितली तर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे 8 चौक 32, मग 30-32 धावा या मैदानावरती या क्षणाला मी म्हणणं एक चांगलं टोटल म्हणू शकतो. मात्र टेंबोली संघाचा प्रयत्न असेल किमान 40 ते 45 धावांपर्यंत जावं लागणार आहे. कारण की समोरच्या संघाकडे फलंदाजी आहे, समोरच्या संघाकडे चांगला क्रिकेटिंग सेन्स आहे आणि आपण पाहू शकता की इथे या गोलंदाजांना जेव्हा तोंड द्यावा लागेल टेंबोली संघाच्या गोलंदाजांना तेव्हा मात्र थोडासा नक्कीच इथे बेनिफिट गोज टू बॉलर असावं लागेल. सेकंड इनिंगमध्ये किमान 1 धाव ही एक्स्ट्राच बनवावी लागते, तेव्हा तुम्हाला विजय मिळत असतो. मात्र इथे काय घडेल येणाऱ्या इनिंगमध्ये. दरम्यान 1 षटक पूर्ण झालं आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 8 धावा आणि नव्यानं गोलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये शुभम. पहिलाच बॉल शुभमचा. बॉलला डी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये फेकून द्यायचं होतं परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॅटर देखील निराशा व्यक्त करतोय की रडार मध्ये चेंडू होता. फटका डेफिनेटली गेला असता परंतु बसला नाहीये बॅटच्या रडार मध्ये. लेग बिफोर द स्टंपसाठी लक्षात असू द्या. खेळाडूंना विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने इथे लेग बिफोर द स्टंपसाठी रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात असू द्या. आपल्याला फक्त रिव्ह्यू कुठल्या गोष्टीसाठी दिलाय तर बिमर आणि वाईटसाठी दिलेला आहे हे लक्षात असू द्या. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. या TR ट्रॉफीमध्ये आपण पाहतात हा अंतिम मॅच. इथे टायटल आपल्याला बघायला मिळेल कोणाच्या नावावरती लागेल. नक्कीच कालच्या दिवसामध्ये पाहू शकतात की अगदी जर पाहिलं तर दोन्ही संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळत आहेत आणि अगदी बारबी एंटरप्राइजेस टेंबोली संघ ज्या दिवसामध्ये खेळ करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं त्या दिवसामध्ये तो संघ उपस्थित झाला नाही आणि तिकडे जर पाहिलं तर ऐन वेलीला जर पाहिलं तर बंदार पाकाडी संघाला तिथे एंट्री दिली आहे आणि तो संघ अंतिम 10 मध्ये दाखल झाला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये अगदी टेंबोली संघ अंतिम 10 मध्ये दाखल झाला आणि आता हे 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळतात. वा, तिकडे डायरेक्ट हिट झाली आहे. आता इकडे निर्णय काय असेल. विकेट आली आहे, खेळाडू बाद. बॅट पोचली नाही आणि त्याचमुळे विकेट आली आहे. आणि म्हटलं जातं ना की सातत्य सराव या गोष्टींना क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जात आहे. आणि असं म्हणतात ना की कोर्टामध्ये फिटनेस आणि क्रिकेटमध्ये फिटनेस या दोन्ही गोष्टीला खूप महत्त्व आहे. आता मॅच थोडीशी कठीण बनली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण धावा फलकावरती आपण पाहत आहेत 9 आकडावरती जोडल्या गेल्यात. अजित कोर्टामध्ये विटनेस तो सुद्धा चांगला हवा आहे, तो बदलणारा नाही आहे.
आणि जर फिटनेस बदलला की तुमचं काम झालं समजायचं. तसं तिथे फिटनेस बदलला क्रिकेटमध्ये का तुम्ही या ग्राउंडच्या बाहेर जावं लागतं. दरम्यान धावसंख्या आपण जर बघितली तर 9 धावा. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. सुस्थिती कासवशाप गतीने धावसंख्या फलकावरती पुढे जात असताना आपण पाहतायत. परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. धावा होऊ शकतात. आणि बाबाटनं पुन्हा एकदा फुल बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलवरती तेवढासा कनेक्शन नाही आहे. दुसऱ्या धाब्यासाठी वळाले गेलेत आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 11 धावा, एक नेल्सन 11 आकडा फलकावरती जोडला गेलाय. परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. आकाशात 2 तारा चमकतो ना, तो कधी खाली जमिनीवरती पडताना तुम्हाला दिसलाय का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात, परंतु नदीमध्ये समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिलाय का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय बिमर्ससाठी. बॅटरच्या माध्यमातून एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जातो. एका इनिंगमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंगला असता तेव्हा एक रिव्ह्यू, बॉलिंगला असता मला वाटते लक्षात असू द्या रिव्ह्यू कोणी घेतलाय, अंपायरने घेतलाय. थँक्यू. तर इट्स अ फेअर बॉल डीप होतोय आणि त्याचमुळे हा फेअर बॉल असेल. लक्षात असू द्या. एकदा क्लिअर करायचं आम्हाला. पंच रिव्ह्यू कोणाचा होता? बॅट्समनचा रिव्ह्यू होता. येस. तर फेअर डिलिव्हरी असेल. रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे, लक्षात असू द्या. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावरती धावा 11 या अंकावरती जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी केली जाते. बंदर पाखाडी या संघाच्या माध्यमातून आणखी एक विकेट जाण्याची दाट शक्यता. आणि यस, डेफिनेटली पंचाने आपलं बोट अवेत केलंय उंच. अर्थातच विकेट आली आहे. खेळाडू बाद. टीम वर्क असतं क्रिकेटमध्ये. आता मात्र जी टीम खेळते मैदानामध्ये त्या प्रत्येक टीमच्या प्रत्येक सदस्याला इथे प्रत्येक बॉलचा इथे धावसंख्येच्या बाजूनं चांगला वापर करावा लागणार आहे. कारण की धावसंख्या आहे ती 11 धावा धावफलकावरती लागले. अजित इथे थोडीशी परिस्थिती डाऊन झाली, बिकट झाली. नक्कीच मी म्हणेन की दुष्काळ पडलाय धावसंख्येचा. तो दुष्काळ लवकरात लवकर दूर करावा लागेल. गोलंदाज जो दुसरा गोलंदाज गोलंदाजी करतोय त्याच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आणि पूर्णपणे बांधून ठेवलं जाते फलंदाजांना टेंबोली संघाच्या. किती बाद झालेत आतापर्यंत? तर 4 बाद झालेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 11. नक्कीच. आणि त्याचं मुख्य कारण आहे पहिल्या बॉलवरती प्रतीक पाटील बाद झाले, त्याच्यानंतर मनीष देखील बाद झाले. देन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले होते रोहन आणि त्याच्या बॅटमधनं एक सिक्सर आला होता, परंतु ते मेंटेन करता आलं नाही आहे. सिंगल त्यानंतर डॉट बॉल आलाय. पुन्हा नवीन षटक इथे सुरू झालं. त्याच्यावरती पहिल्या बॉलवरती लेग बाईचा एक सिंगल धावली. त्यानंतर पुन्हा एका धावचीच्या स्वरूपाने खेळाडू बाद झालाय. 2 धावा आल्यात आणि त्यानंतर पुन्हा विकेट आली आहे. आता इकडे 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. जुनी 2 बाकी आहेत. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, सरळ रेषेत होता आणि त्याचमुळे पंचाने सांगितलंय की फर्स्ट व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल, इट्स अ व्हाईट. असं न्यूझीलंड संघाने जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली होती तेव्हा सुद्धा अभिषेक शर्माच्या समोर ह्याच पद्धतीने गोलंदाजी टाकली जात होती. कारण शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि खेचणं थोडंसं कठीण होईल अशा पद्धतीने गोलंदाजी केली जात होती. त्याच पद्धतीचा प्रयत्न केला जातो गोलंदाजीच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा तयार, पुन्हा एकदा, परंतु यावेळेस चांगला बॉल आहे हे पंचांनी सांगितलं का? नाहीये. पुन्हा पंच वळतात आणि पंच सातत्याने आमच्या समेत जोडण्याचं कारण तिकडे बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत आणि 2 व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची टोटल देखील फलकावरती आता इकडे 13 आकडावरती जोडली गेली आहे. चांगला खेळ दाखवला जातोय, चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतो या मॅचमध्ये. 4 चेंडूचा खेळ तो सध्या घडीला कंप्लीट झाला आणि संघाची टोटल देखील 13 आकडावरती जोडली गेली. पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि ते चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतं, परंतु यावेळेस थोडासा आतमध्ये होता बॉल आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डॉट बॉल. नक्कीच. आता मात्र थोडीशी लाईन जी होती ती आतमध्ये होती, लेंथ सेम होती. तर धावफलक कायम आहे ते म्हणजेच 13 या धावसंख्येवरती धावफलकावरती लागली जाते. गोलंदाज शुभम राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना अंतिम बॉल अतिरिक्त बाहेर आणि त्याचमुळे पंच पुन्हा चेक दामसा समवेत जोडले गेलेत आणि त्याच्या माध्यमातून सिग्नल
इथे वाईटचा आलाय. हात समांतर केले जातात आणि त्याचं मुख्य कारण 3 वाईट चेंडू अगदी या षटकामध्ये शुभमच्या माध्यमातून एक्झिक्यूट केले टाकलेत आणि त्याचमुळे एक्स्ट्राच्या स्वरूपाने 3 धाबा इथे खर्च केल्याच जरूर आणि त्याच कारणामुळे 14 धाबा जोडल्या गेल्या. आतापर्यंत ही TR ट्रॉफी जी आतापर्यंत इथे सक्सेस झाले, प्रत्येक प्रेक्षकाचा वाटा या ट्रॉफीमध्ये नक्कीच तेवढाच आहे जेवढा आयोजकांचा. दरम्यान हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा. आता मात्र चांगला चेंडू. षटकाची झाली समाप्ती. अजित, किती धावा झाल्यात? 14 धावांचा सॉरी इथे खेळी झालेली आहे. अजून तर 12 चेंडू शिल्लक आहेत विजय, आणि 12 चेंडूमध्ये किती धावा घेतल्या जातील एक आपण जर बघितलं तर 14 दुने 28 अशा पद्धतीने थोडंसं प्रोजेक्टेड स्कोर जे आहे तो थोडंसं खाली आलेला दिसतोय. पाहणं गरजेचं आहे. हे 2 फलंदाज आहेत, त्यांना साझेदारी करावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल, आणि जर पार्टनरशिप चांगली झाली तर मी म्हणेन नक्कीच 35-40 धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. मागील 2 षटकांचा विचार करायचा केला तर पॅरामीटरच्या इमारती या षटकामध्ये खूप कमी आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर 2 विकेट आल्या आणि त्यानंतर शुभमचंही दुसरं षटक त्याच्यामध्ये 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट आली. अर्थातच 2 षटकामध्ये खूप चांगली कामगिरी तिथे पाहू शकतात की बंदर पखाडी संघाच्या माध्यमातून झाली आहे. परंतु इथनं धावा बनवावा लागतील कारण प्रेक्षक राजावर्ग ज्या मॅचसाठी उपस्थित झालाय एक चांगली टोटल झाली तर मॅच डेफिनेटली बघायला मजा येणार. लो स्कोरिंग मॅच झाली तर त्यामध्ये ती तेवढीशी चुरस नाही बघायला मिळणार. बॉलिंग ट्रॅकवरती दर्शन, यावेळेस दर्शनचा पहिलाच बॉल आणि बॅटरला बीट करतोय. गोलंदाजच्या माध्यमातून डॉट चेंडूचं दर्शन ते इथे दिलंय. थोडंसं प्रेशर, नक्कीच अतिरिक्त प्रेशर घेतोय टेंबोली संघ. मी म्हणेन ना आता फलंदाज जे बाद झाले 4 त्याच्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये येतोय. दर्शन याने सुरुवात चांगली केली, डॉटनं सुरुवात केलेली आहे. मात्र 11 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे अभि नाही तो कभी नाही. याच्या नंतर तुम्हाला या इनिंगमध्ये 11 पेक्षा जास्त चेंडू नक्कीच मिळणार नाहीयेत. हा बॉल दिशा दिली आहे, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मधनं पोहोचतायत बॉलपर्यंत. बॅकवर्ड पॉइंटला बॉल गेला होता, 2 धावेचा कॉल दिला होता आणि या 2 धावा इथे कंप्लीट होत असताना आपण पाहत आहेत. 2 धावेचा कॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत 16 आकडावरती. धावसंख्येला वाढ व्हावं लागेल टेंबोली संघाच्या माध्यमातून, कारण की बंदर पकाडी संघ जो आहे गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही कंपार्टमेंटमध्ये चांगलं काम त्याने मागील काही दिवसांमध्ये या टुर्नामेंटमध्ये केलंय. यावेळी 6 बॉल शरीरापासून दूर ठेवलाय आणि इंटेन्शन ज्याही गोलंदाजानं यूज केलंय अवे फ्रॉम द बॉडी हे इंटेन्शन आहे त्यांच्या माध्यमातून बॅटच्या रडापासून दूर ठेवले जात आहेत. आता तुम्हाला मोठे फटके एक्झिक्यूट करायचे असेल तर तुमच्याकडे पद्धत आली ते आई कॉर्डिनेशन सातत्य या गोष्टी असणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्याचमुळे गोलंदाज प्रत्येक बॉलवरती यश संपादन करत असताना या मॅचमध्ये पाहत आहेत. 3 चेंडूचा खेळ अद्याप 2 धावा खर्च, 2 डॉट बॉल. यावेळेस दिशा दिली आहे परंतु क्षेत्ररक्षक डीपमधनं येतात, सरसावत आहेत, बॉलला फील्ड करतात आणि त्याच्यानंतर 2 धावा त्या फलकावरती अगदी वेगानं इथे पळून पूर्ण झाल्यात. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या हळूवार वाढतीये. 18 आकडावरती फायटिंग टोटल फलकावरती डेफिनेटली उभी होणार, त्याच्यामध्ये तील मात्र शंका नाहीये. नक्कीच इथे फायटिंग टोटल असणार, मात्र ते किती असणार याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. पाहणं गरजेचं. इथे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतात, मात्र मी म्हणेन असं मैदानामध्ये खेळायचं असतं की माझ्याकडे गमवण्यासाठी काहीच नाहीये, आणि ही मेंटॅलिटी जेव्हा आपली तयार होते ना तेव्हा तो माणूस फार खतरनाक वागू लागतो. यावेळेस 6 फटका चांगला आहे इव्हन गॅप मध्ये आणि त्याचमुळे बॉल निघून गेला सरळ एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. सुपर फटका एक्झिक्यूट केला आणि तिथे जर पाहिलं तर आपला क्लास दाखवत असताना बॅटर पाहायला मिळतोय. आदित्यच्या बॅटमधनं निर्णायक क्षणाला हा मर्च निडेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. बॉलच्या मेरिटनुसार फटका खेचला आणि त्याचमुळे हा सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच आदित्यला पाहिलं जर या वर्षामध्ये मला वाटतं एक मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती आहे, म्हणजेच तो सुद्धा चांगल्या फॉर्मामध्ये आहे. धावसंख्या नक्कीच चांगल्या पद्धतीने होते. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने यामुळे स्वतःचा फॉर्म तो कंटिन्यू करेल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की टेंबोली संघाला फक्त त्याची गरज नाही आहे तर धावसंख्या सुद्धा येणं गरजेचं आहे. किती चेंडू या षटकाच्या आतापर्यंत टाकून झालेत? 5, म्हणजेच 7 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 7 चेंडूमध्ये किमान 14 धावांचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा लागणार आहे. 24 धावा जोडल्या, तिथनं धावा बनायला सुरुवात झाली आहे.
अंतिम बॉल, त्याच्यावरती काय रणनीती असेल आदित्य हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. अंतिम बॉल समोरच्या बाजूने दाउंडी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन रिजन मध्ये. एक सिंगल धाव इथे कंटिन्यू केली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 25 आकडावरती. बघा किती आतापर्यंत वेळ जर आपण पहिला किती वाजलेत तर 1:53 झालेत आणि TR ट्रॉफीचा फायनल या मैदानावरती सुरू आहे. थोडासा शांत संयमी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात दोन्ही खेळाडू किंवा मग दोन्ही संघ मी म्हणेन. आणि आतापर्यंत जी धावसंख्या बनवली गेली एवढी मोठी वाटत नसली तरी सुद्धा इथे ही धावसंख्या फार मोठी आहे. लक्ष जर आपण बघितलं तर नक्कीच थोडंसं छोटं वाटतंय. मात्र अजून सुद्धा 6 चेंडू शिल्लक आहेत आणि मी म्हटलं होतं की 7 चेंडूमध्ये 14 धावांची अपेक्षा केली होती. मात्र ती अपेक्षा पूर्ण करावी लागेल. हीच अपेक्षा असेल टेंबोली संघाची की किमान 10 ते 15 धावा या षटकामध्ये यायला हव्यात. नक्कीच इथनं संघर्ष करावा लागेल. एक चांगली टोटल उभी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. हा बॉल वाईडिश होता, आउटसाइड ऑफ स्टंप टाकला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. आता इकडे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव आली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, त्याच्यानंतर वाईट यॉर्कर सारखा तेच तर्रार बॉल आणि ज्या बॉलवरती फटके खेळणं खूप कठीण गोष्ट आहे. तुम्ही यॉर्कर बॉलवरती हेलिकॉप्टर उडवू शकता परंतु वाईट यॉर्करवरती फटका खेळणं थोडंसं कठीण असतं. सध्या तरी आपण जर बघितलं तर हेलिकॉप्टर उडालं तर ते लँड सुद्धा तेवढं सेफ करावं लागेल. अन्यथा इथे धोका नक्कीच निर्माण होऊ शकतो. इथे 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. एक लेग बायच्या रूपाने धावफलक वाढल्याच्या नंतर मात्र मी म्हणेन इथे 5 चेंडूंचा योग्य वापर हा टेंबोली संघाला करावा लागेल. 26 धावा जोडल्यात, अजूनही 5 चेंडू आहेत. दुसरा बॉल, यावेळेस ही बॉल जबरदस्त गोलंदाजी केली जाते. विकेट येणार डेफिनेटली, खेळाडू बाद आणखी एक विकेट. जर आपण पाहिलं ना तर दिवसा जेव्हा मॅच असते या मैदानावरती तेव्हा 80 धावा 90 धावा 4 षटकांमध्ये इथे पूर्ण होत असतात. त्याला साक्ष आहे विजय कांबळे. काय कसं जबरदस्त बॅटिंग होते. मात्र तोच फरक बघा इथे फ्लड लाईटमध्ये कसा पडतो की तुम्हाला 30 चेंडूमध्ये 24 धावा सुद्धा तुमच्या डोक्यावरती थैमान करतात. आणि जेव्हा गोलंदाजी चांगली असते ना तेव्हा नक्कीच समोरच्या संघाला पुढच्या इनिंगमध्ये तुम्ही टेन्शनमध्ये आणू शकता. मात्र इथे धावसंख्या जी झाली आतापर्यंत पण जर पाहिली तर 26 धावा धावफलकावर ते लागल्यात. किती चेंडू शिल्लक आहेत तर एकूण चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे तो 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच पाठवतो, मात्र चमकतो तोच जो गणाचे गाव सोसण्याची ताकद आणि हिंमत ही आपल्यामध्ये ठेवतो. इथे गणाचे गाव सोसावे लागतील आणि त्या इंटेन्शन त्या माइंडसेटनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. कारण अगदी प्रकाश झोतातील मॅचेस असतात त्यामध्ये नमी असते, धुकं असतं आणि त्याचमुळे बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. त्याचं मुख्य कारण यावेळेस हा फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु आउटफील्डमध्ये नो मॅच मध्ये चेंडू पडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इनफील्डमध्ये बॉल पडला होता, त्याच्यानंतर एका टप्प्यावर अखेरीस बॉलला फील्ड केला, एक सिंगल धाव जोडली आहे. मुनीश याच्याबद्दल बोलायचं जर तर तो फटके खेळतोय. जेव्हा फटके येत नाहीत तेव्हा त्याच्या 2 जी 11 नंबरची गाडी ती एवढी सुसाट जाते. त्या गाडीने मात्र आतापर्यंत वाचवलं टेंबोली संघाला. कारण जेव्हा मोठे फटके लागत नाहीत तेव्हा तुमचा रनिंग बिटवीन द विकेट फार महत्वाचे आहे आणि त्याच्यामध्ये हा फलंदाज मात्र प्लस कामगिरी करतोय. 28 धावा जोडल्या, 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. जुनी 3 चेंडू आहे या पूर्वार्धाच्या काळातील. आता इकडे दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर बॉल एका टप्प्याच्या अग्रेस निघून जाईल, सरळ सीमा पार. इथे आलाय निर्णायक क्षणाला हा धमाकेदार चौकार 4. बत्तीसावा फलकावरती जोडल्यात, 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. निर्णायक क्षणाला एक चौकार आलाय. आता इकडे आदित्य आणि मोनिशने चांगली बॅटिंग केली होती, आदित्य बाद झाले. त्याच्यानंतर मोनिशने धुरा सांभाळली या मॅचची आणि चौकार देखील ठोकलाय. अजूनही 2 चेंडू आहेत आणि मोनिश बॅटिंग ट्रॅकवरती आपण पाहत आहात. पुन्हा एकदा मोनिशच्या बॅटमधनं बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त क्वालिटी ब्रँड स्टोक सिक्सर.
सिक्सर आलाय आणि त्याचमुळे सगळ्याची टोटल आता 38 आकडावरती जोडली गेली आहे आणि सॉंग देखील पेशकश केलंय ढगात आणि ढगातच चेंडू पाठवावे लागतील. आता इकडे 2 चेंडू तर ढगात गेलेत, आणखी एक शेवटचा चेंडू है. 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है, एक दिन में ऐसा काम करो की दुनिया तुम्हें 100 साल याद रखेगी. आणि इथनं तो कारनामा करून दाखवावा लागेल. अंतिम बॉल आहे, धावा जरूर आता फलकावरती एक चांगली टोटल बनली आहे 38 धावा. आणि गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर बारवे एंटरप्राइजेस टेंबवली संघाकडे ते पोटेन्शियल आहे. गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला आहे आणि धावा डिपेंड करू शकतात, कारण 38 धावा सोडल्यात. आता या चेंडूवरती चौकार किंवा 2 जरी धावा आल्या ना तर एक चांगली टोटल डेफिनेटली सर्व इथे बनवू शकते. आणि नक्कीच आपण जर बघितलं लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आहे, थोडासा बेनिफिट गोस टू बॅट्समन असं म्हणू शकतो आपण. आणि जो अँगल होतो विथ द टर्न खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हो हो हो, चांगला फटका, सुरेख फटका आहे आणि क्या बाद आहे यार, सुरेख, काय जबरदस्त, काय जबरदस्त. इथे मात्र किती धावा मिळतील, 6 धावा. षटकार आलाय आणि धाव फलक आपण पाहू शकतो. या षटकाराशी मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला होता आणि त्याचमुळे संघाची टोटल देखील आता 6 ने डेफिनेटली पुढे वाढणार. सरोवर, येस, थँक्यू. धावसंख्या आपण पाहू शकता किती झालेत, 44 धावा, 45चं लक्ष या ठिकाणी. चला मॅच रंगणारे जबरदस्त पद्धतीची मॅच आपल्याला पाहायला मिळणार. 44 धावा ठोकल्यात आणि 45 धावांचं आव्हान हे समोर ठेवले. तुर्तास आम्ही इथे थांबतोय, आपण थांबू नका. कॉम्बॉक्स मध्ये जोडली जातील समीरजी ठाकरे आणि त्याच्या समेत हेमंतजी सर. चला आणखीन स्वागत सन्मान आपण करणार आहोत, ज्यांनी जबरदस्त मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि प्रत्येक वर्षी त्यांची भरपूर मेहनत असते. आणि मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर्स केलेली आहे ते माननीय श्री गणेश मोरेश्वर पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्मान केला जाईल. विनंती असेल माननीय श्री गणेश पाटील यांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे, आपलं स्वागत आणि सन्मान केला जाईल. गणेश पाटील यावर्षी टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर्स केलेल्या TR नागले टीम साठी आणि त्यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आपल्याला विनंती आहे आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
टी शर्ट सुद्धा त्यांनी स्पॉन्सर्स केलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे. स्वप्नील पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते हा 45 to win. हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 44 धावा झालेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये आणि 45 धावांचं लक्ष असणार आहे मेगा फायनल जिंकण्याकरिता बंदर पागाडी टीमला. आणि जय हनुमान टेंबोलीचा आपण विचार केला तर बॅटिंगमध्ये आज प्रतीक त्याचा फ्लॉप शो राहिला, शून्यावर तो बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहतोय मनीषच्या बॅटमधून 4 धावा आल्या आणि शेवटला मोनिशनं चांगला फिनिश केलाय. त्यानंतर आमचे 5चे 5 दिवस ज्यांनी अन्न पुरवठा मंत्रीचं काम बजावलं ते प्रशांत आणि प्रवीण, काय नाव आहे, राहुल भोईर आपण या. प्रशांत आणि राहुल भोईर आपण या, दोघांनी या. अतिशय चांगलं काम, चविष्ट जेवण आमच्यासाठी बनवलंय. अन्न पुरवठा मंत्रीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या मंच. राहुल भोईर या आपला सुद्धा सन्मान. राहुल भोईर, अंकित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये अजित पवार आपण सुद्धा याचं चांगलं समर्थन ज्याने ऐकवलेलं आहे त्यांचा सुद्धा हा सत्कार केला जाईल. अंकित पाटील यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. कॉमेंटेटर अजित पवार यांना. सागर माली आपण सुद्धा याचा आपला सुद्धा हा सत्कार केला जाते. चांगला सामना सपोर्ट, सामना चालू करायचा, सामना सुरू करा. 45 धावांचं लक्ष त्या ठिकाणी आहे आणि सलामीची जोडी आपण पाहतोय रोहित नार्वेकर आणि त्याच्या सोबतीनं सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. दोन्ही टीमला आपण देऊया फायनल मॅच मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. कोण होणार विजेता टी आर ट्रॉफी नागले या स्पर्धेमध्ये विजयाचा झेंडा आयशा क्रीडांगणावरती कोण गाडणार? मुंबईतून आलेला, कांदिवली परिसरातून आलेला बंदर पाखाडी संघ की भिवंडीतून आलेला जय हनुमान टेंबोली संघ? यस नांदुरकर गोलंदाजी करण्यासाठी आता येतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन. शेवटला चांगला फिनिशिंग टच दिला आणि मोमेंटम कुठेतरी टेंबोलीनं आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला या फायनल मॅच मध्ये. यश तयार होतोय. बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह केला. सॉफ्ट हँड फक्त दिशा दाखवत असताना पॉइंटच्या दिशेनं बॉलला पाठवलाय आणि या चेंडूवरती मिळते एक धाव. एका धाव्याने रोहित नार्वेकर आपलं अकाउंट ओपन करत असताना, सुरुवात करत असताना बंदर पाखाडी 11 संघाकरिता. पुढचा सत्कार असेल अंपायर किरण सातपुते यांचा. पंच आपण या, पंच आपण या. शफीक अन्सारी आणि किरण सातपुते आपला सत्कार केला जाईल. स्ट्रायकिंगला बॅटर असेल सौरभ. पुन्हा एकदा यश. पहिलं षटक जे 3 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करतात. ओहो, लॉफ केलं, लॉंग ऑन, डाऊन दी बॉल. विकेट मिळाली आहे पहिली. टायमिंग सुरेख होतं, एलिव्हेशन तिथे मिळालं नाहीये आणि अगदी फ्लॅट फटका आला. लॉंग ऑनला कोणत्या प्रकारे चूक होत नाहीये. खेळाडू बाद झालाय. पहिला धक्का बंदर पाखाडी 11 संघाला. शफीक
सारी आपण या पहिला धक्का त्या ठिकाणी लागला आणि इनिशियल ओव्हरमध्ये इनिशिएटिव्ह घ्यावं लागणार आहे गोलंदाजांना आणि कुठेतरी आता मी म्हणेल सौरभच्या बॅटमधून अपेक्षा होती की फायनल मॅच मध्ये रन्स याव्या बंदर पाकड 11ला, परंतु आता या ठिकाणी यश नांदुरकरला यश मिळालेलं आहे. मजा येणार आहे मॅच मध्ये. चर्चा आपण तीच करत होतो की 40+40च्या वर धावा जर झाल्या 45-50 पर्यंत स्कोर जर झाला तर मॅचला मजा येईल आणि सध्या त्याच टोटलवर फाईट बॅक देण्याचा प्रयत्न, हा बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू आणि इथे आला डीजे वाईट. आतिश डीजे आतिश सत्कार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं करण आलाय. यावेळेला बॅटनं प्रहार केल्या, वेगानं बॉल येतोय डीप मधून. मिड विकेटचे फिल्डर बॉल वरती येतात. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल जरूर होता. करण आणि रोहित ती जोडी आपल्याला बघायला मिळते. आता थोडीशी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या दोघांनाही माहिती आहे मॅच मध्ये जर आपल्याला जिंकायचं आहे तर थोडासा आता सुरुवातीला वेळ घ्यावा लागेल, कारण यश थोडासा घातकी ठरू पाहतोय. स्कोरर विजय कांबळे आणि ओमकार त्रिमुखे आपण या. स्कोरर ओमकार त्रिमुखे, विजय कांबळे यांनी चांगली स्कोरिंग केले, त्यांचा सुद्धा हा सत्कार केला जातोय. मॅच चालू ठेवायची आहे. यश पुन्हा एकदा सामना करेल. नार्वेकर आडव्या बॅटनं उडवला बॉल आणि त्या ठिकाणी विकेट. सबसे बडी विकेट संपूर्ण स्पर्धा ज्या खेळाडूनं गाजवली तो रोहित नार्वेकर फायनल मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झालाय. थँक्यू. युसीएन लाईव्ह आपण या. एखादा सदस्य या, आपण युसीएन लाईव्हचा आपला सुद्धा सत्कार केला जाईल. युसीएन लाईव्ह हरीश पाटील आपला सुद्धा सन्मान केला जाईल. आपण या. 40+ चा हा भावेश पवार आहे. मात्र दमनला गेल्यानंतर ते फटकेबाजी त्यांची पाहायला मिळते. ग्राउंडची पूर्ण आखणी केलेली आहे ती हरीश पाटील याने प्रत्येक वर्षी करतात. युसेन नेट या आपण. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विवेक भंडारी. धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळतात त्या फक्त आणि फक्त 3 झाले. 2 विकेट्स प्राप्त केलेत यश नांदुरकरनं. या स्पर्धेमध्ये यशकडे जबाबदारी मिळाली ती पहिल्या षटकाची. विशेष आपण वेदांत पाटीलला बघितलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना. टीआर ट्रॉफी नागले महाअंतिम सामना मेगा फिनाले. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बघितलं की बॅटर स्टान्स बदलतोय आणि हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय. आलाय डॉट बॉल. हेमंत पाटील सर पुन्हा एकदा माझ्यासोबत आता जोडले जात आहेत. वन लास्ट टाइम इन दिस टुर्नामेंट, कारण या स्पर्धेला नेहमीच हेमंत सर लीड करतात. या विभागातील केसी मधील अनेक साऱ्या स्पर्धा लीड करत असतात. सर कसं वाटलं की टीआर ट्रॉफीचा अंतिम सामना तुम्ही बघतायत आणि ओव्हरऑल कसा अनुभव होता? यस, नक्कीच चांगलं आयोजन या टीआर ट्रॉफीचं झालं आणि संघ सुद्धा बघितला. हा फटका जरा आहे अप्रतिम शॉट एक्स्ट्रा कपाच्या दिशेने. 1 बाउंस जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. रजनी 5 डे नाईटची ही स्पर्धा जी होती 17वा पर्व होता आणि मागच्या 3 सीझन पासून डे नाईट फॉर्मॅट मधून आयोजन केले जाते. त्रिमूर्ती ग्रुपच्या माध्यमातून
आणि हे जे सीझन आहे नक्कीच सर्वांच्या लक्षात राहील, खास करून TR ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांच्या लक्षात राहील की ही स्पर्धा अगदी सक्सेसफुल स्पर्धा झाली, ज्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 42 संघांनी भाग घेतला आणि ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारे 7 ते 8 खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळले आणि रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांनी सुद्धा उपस्थिती लावली आणि ऑनलाईन सुद्धा प्रेक्षक भरपूर जुळले होते आणि वॉचिंग जर आपण बघितली या स्पर्धेची तर भरपूर मिळालेली आहे. डेफिनेटली. आणि आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर हे जे सातत्य त्यांनी टिकवलं, आज हेच ते यश आहे की एवढ्या वर्षांपासून त्यांनी मेहनत केली. मागच्या 3 वर्षांपासून आपण डे नाईट स्वरूपाची स्पर्धा पाहतो, परंतु त्या अगोदर जे रोपटं लावलं होतं, डे स्वरूपाच्या मॅचेस होत्या, तेव्हा कुठेतरी हळूहळू ही स्पर्धा नावारूपाला आली, त्या स्पर्धेचा प्रसार झाला आणि आज पसंती मिळाली या विभागातून त्या स्पर्धेकरिता. हे घवघवीत यश या स्पर्धेचं आपण बघतो. आणि पहिल्या षटकाचा खेळ जे ते 7 धावा आलेल्या आहेत आणि आता उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयाकरिता धावा करायच्या त्या 38. यस, पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 7 धावा. अंतिम बॉलवर एक मोठा फटका आला होता. चांगली गोलंदाजी सुरुवात केली होती गोलंदाजाने. दुसरा गोलंदाजी मार्कवर येतोय. वेदांत पाटील येतोय. पहिला बॉल काय जबरदस्त लेग कटर, जास्त बाहेर गेला हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा आणि पंचांना चॅलेंज या ठिकाणी केलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलेली आहे. कटरसाठी ओळखला जातो वेदांत पाटील. बघा लगेच जसा पंचांनी वाईट दिला त्यानंतर लगेचच DRS ची खून केली आहे त्या ठिकाणी. बघूया एक्झॅक्ट आता टीव्ही अंपायर आपल्याला सांगतीलच. चेक केलं जाईल. बघितलं या ठिकाणी पहिलाच बॉल होता. लेफ्ट आर्मनी जबरदस्त बॉल टाकतोय. काय जबरदस्त कटर बॉल. वैशिष्ट्य असं आहे थोडंसं माउंट सुद्धा भेटतोय गोलंदाजीमध्ये. टप्पा जर आपण बघितला भरपूर पुढे ठेवताना दिसतोय. इट्स अ फेअर बॉल. चला तर डॉट बॉल आला आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे ती धावफलकावरती 7 धावा. रिव्ह्यू सक्सेसफुल. ये शार्पी ओके. शार्पी थोडीस अँगल चेंज करायचं शार्पीचा. नाहीतर पुन्हा एकदा वेदांत. पुन्हा एकदा तोच बॉल आपण बघितला, मात्र या वेळेस थोडीशी सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल खाली राहिला होता. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि असं वाटते की ही धावसंख्या थोडीशी कठीण जाऊ शकेल, कारण 2 चांगले फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत बंदर पाखाडी टीमचे. हो डेफिनेटली. आणि आता बॅक टू बॅक आलेले हे 2 डॉट बॉल अधिकच दबाव वाढवत असताना फलंदाजी करणाऱ्या संघावर. फोर्सिंग शॉट आहे. बॉलच्या डोक्यावरून खेळला जातोय. लॉंगांचा फिल्डर फ्रेम मध्ये येतोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. 1 धावपेक्षा जास्त काय नाहीये. 1 ने टीमचं टोटल डाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 8 रन. सिंगल डबल न इथून जरूर स्कोर तुम्ही पुढे नेता, परंतु आता मॅचला जिंकायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. आणि आपण बघतोय की मंगेशजी गोरसेकर यांच्याकडनं देखील तेंबोली संघाला शुभेच्छा येतात. त्यांचंही स्वागत आहे स्पर्धेत. ओ द विकेट. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कटर बॉल. काय जबरदस्त गती आहे आणि बॉलला चांगला कट करतोय गोलंदाज वेदांत पाटील. जबरदस्त बॉलिंग वेदांत याची. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स हिअर. एकच धाव आतापर्यंत त्याच्या विरुद्ध आली आहे. दबावात टाकलाय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजीचं विश्लेषण दाखवतोय गोलंदाज वेदांत. हेच तर त्याची खासियत आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय की सध्याच्या घडीला वेदांत पाटीलनं त्याचा क्लास पुन्हा एकदा दाखवलाय मोठ्या मॅचवर. मोठ्या मॅचमध्ये नेहमीच त्याचं मोठं प्रदर्शन राहिलंय. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. लगातार डॉट बॉल खेळताना दिसतोय. काय अप्रतिम बॉलिंग. लेंथ बॉल टाकतोय. बॉलला टर्न चांगला करतोय आणि फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये दिलेली आहे वेदांत पाटीलने. 2 ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45चं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या आहे बंदर पाखाडी टीमची फक्त आणि फक्त 8 रन्स. ये बड़े मंच पे हमेशा बड़ा पंच देते हैं वेदांत पाटील जिनका नाम. आणि काय गोलंदाजी केली. वा. एकच धाव खर्च केली आणि आता 12 मध्ये करायचे आहेत सामना जिंकण्याकरिता 37 धावा.
मंदर फाकाडी मुंबईच्या संघाला भिवंडीचा ग्रामीण संघ नडतोय. अगदी बरोबर. काय जबरदस्त बॉलिंग सुरुवातीला बघितलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडंसं बॅटिंग करत असताना स्ट्रगल केला, मात्र त्यानंतर चांगली बॅटिंग झाली आहे. आणि जे टोटल उभं केलं म्हणजे प्रेक्षक सुद्धा विचार करत होते की 35-40 धावा आल्या तर एक चांगलं टोटल असेल, मात्र त्यापेक्षा जास्त टोटल आलं. आणि त्यानंतर गोलंदाजी सुरुवात जी झाली अतिशय चांगली झाली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा, उर्वरित 2 ओव्हरमध्ये 37 धावांची आणखीन आवश्यकता असेल. हे पेनल्टी मेट ओव्हर महत्वाचं असेल. या षटकामध्ये 20 कमीत कमी धावा आल्या तर कुठेतरी मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल बंदर पाखाडी टीम. डेफिनेटली. आणि तो प्रयत्न आता फलंदाजांना करावा लागेल, कारण आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये करायच्या त्या 37 धावा. टिया ट्रॉफी नागले 17व पर्व जिंकण्याकरिता मोनिश पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलाय. आउटफील्ड मध्ये आता मोस्ट ऑफ द बाउंड्री रायडर्स तुम्हाला बघायला मिळतात. सर्कलचे जे फिल्डर आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट फाईन शॉट थर्ड मॅन आहे मोनिश पाटील. पहिलाच बॉल शफल होत पिक करण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी बॅटरनं. लेन बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा, परंतु फक्त मिळते एकच धाव. बांधून ठेवले फलंदाजांना. जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा थोडासा खाली बॉल राहिला. लेन बॉलला शॉट करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल जेवढ्या जलद गतीने आला होता त्यामुळे चांगला पिक करू शकला नव्हता. या बॉलला फक्त एक सिंगलच मिळते. विवेक त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला, परंतु सातत्याने डॉट बॉल खेळतोय. यावेळेला पुन्हा ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतात. सेकंडचा कॉल आणि आता धावबादची संधी असेल. धावबादचा प्रयत्न जरूर आणि फलंदाज विवेकला आता माघारी परतावा लागेल. बिग लॉस. टीम म्हटली जाते ग्रामीण क्रिकेट मधली टेंबोली टीम, आणि टेंबोली टीमने सांगितलंय की तेवढं शक्य नाही आम्हाला हरवणं, आणि त्याच पद्धतीने हा खेळ या मॅच मध्ये करताना दिसतात. टेंबोलीचा संघ खरोखरच जबरदस्त खेळी केलेली आहे. प्रणय कोळे आला नवीन फलंदाज. त्याच्या क्रमामध्ये थोडासा बदल केला. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केली. ते थोडा फ्लाइट देण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. लॉंग ऑफ वरून फिल्डर येतोय मंदार गोराटकर. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती देखील फक्त मिळते एकच धाव. समीकरण आता आपण बघूया. इथे बॉल शिल्लक असेल ते येणारे 9 आणि सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या त्या 34 धावा. कठीण गोष्ट झालेली आहे, मात्र अशक्य अद्याप नाही आहे. हा बॉल बघितला, थोडासा फ्लाइट दिला होता, हॉफलीला घेतलाय, ड्राईव्ह केला होता, मात्र फक्त एक सिंगलच मिळाली होती या फटक्यावर. मोनिश पाटील प्रणय समोर अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. येतो डॉट बॉल. 8 मध्ये 34. आता हळूहळू दबाव वाढत गेला आणि आता एव्हरी बॉल चौकार असं समीकरण आहे. प्रत्येक बॉलवर एक चौका ठोकावा लागेल चॅम्पियन बनण्यासाठी. तरी सुद्धा नाही, कारण 32च बनतील. एक षटकार मारावा लागेल त्यात, आणि तो आलाय प्रणय कोळीच्या बॅट मधून. उत्तुंग शिक्षण. पासून अशा प्रकारची बॅटिंग व्हायला पाहिजे होती. प्रेशर जास्त राहिलं यावेळेला बॅटरवर. हा पटका चांगला आहे, मात्र प्रणय कोळी जोपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहील थोडीशी खतऱ्याची घंटी वाजत राहील टेंबोली टीम समोर. हो नक्कीच. आणि त्याच्या क्रमांकामध्ये बदल का केला आता कुठेतरी मी म्हणेल हा प्रश्न भेडसावतोय. 7 बॉल 28. पुढचा बॉल पुन्हा. ये गेंद भी जाएगी मैदान के बाहर. मैच में लौट चुके बंदर पाखाडी 11. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. जबरदस्त पॉवरफुल फटका आपले पाहिला प्रणयच्या बॅट मधून. पॉवर हिटर शॉट होता हा. 2 बॅक टू बॅक षटकार येतात. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 23 रन. 6 बॉल शेष. 6 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आणि चॅम्पियन बनण्यासाठी
बंदर पाखाडी या टीमला. काय पलटवार होता बघा. या ठिकाणी सुरुवात थोडीशी नाजूक राहिली, परंतु आता इथे फिनिश आम्हाला चांगलं करायचं आहे ते सांगत असताना आणि आता अंतिम षटकामध्ये आय थिंक प्रतीक पाटील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सोहम पाटील देखील एक चांगला ऑप्शन, बट प्रतीकनं आता जबाबदारी घेतली आहे. 6 मध्ये त्याला 22 वाचवायचे आहेत आणि समोर बॅटर करण आहे. यस, करण स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला प्रणय कोहली ही जोडी मैदानामध्ये आणि प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. 22 धावा डिपेंड करायच्या आहेत. बघूया 22 डिपेंड करतील की 22 बनवतील हे आपल्याला बघायचं आहे. अशा प्रकारचे इक्वेशन ज्यावेळेस असते समीर, त्यावेळेस पहिले 2 ते 3 बॉल अतिशय महत्वाचे असतात. 2 जर मोठे फटके आले तर प्रेशर बॉलरवर. पहिला बॉल, ओ खोलवट टप्प्याचा, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट म्हणजेच प्रेशर असेल ते बॅटरवर. डेफिनेटली. आणि अजूनही बरेचसे ऑनलाईन व्ह्यूवर्स आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. TR ट्रॉफी नागलेचा आनंद ते घेत आहेत. त्या सर्वांचं मी पुन्हा स्वागत करतोय. पहिला डॉट आलाय राईट आर्म होतो विकेटने प्रतीक पाटील. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर, आणखीन एक चांगला बॉल, डिरेक्ट हिटचा प्रयत्न, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. प्रणय पाटील इज आउट. काटा कधीच उडवला होता मॅच सुरू होणे अगोदर, आणि आता या ठिकाणी आपण बघतोय की मॅच पूर्णपणे, या मॅचचा काटा पूर्णपणे आपला बाजूने झुकवलाय तो टेम्पोदीनं. कारण प्रणय कोहली देखील आता आउट झालाय, ज्याच्या बॅटमधून कुठेतरी विजयाचे स्वप्न दाखवणारे 2 षटकार आले होते. आणि आता शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. 22 करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानात येईल. 4 मध्ये 22 ची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर जर स्ट्राइक रोटेट केली असती सिंगलने आणि स्ट्राइक जर प्रणयकडे दिली असेल, कारण प्रणयने बघितलं आपल्या मागच्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकले होते. मात्र त्यानंतर प्रणयने स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला. रनआउटच्या रूपाने त्याची विकेट जाते. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय रॉश वैते, ग्लेन वैते यांचे सुपुत्र. आज ग्लेन वैते या मुख्य मंचावर होते, त्यांचं स्वागत सन्मान आपण केलं. टेनिस क्रिकेट वर्ल्ड मधलं एक नामांकित परफेक्ट कम्प्लीट ऑलराऊंडर ज्याला म्हटलं गेलं. मात्र आज संधी आहे, काही चमत्कार करेल का रॉश वैते. स्ट्राइक एंडवर पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या दिशेने फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल. उर्वरित 3 बॉल शेष. 3 मध्ये 21 ची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. नक्कीच एकतर्फी फायनल सामना टेंबोली संघानं आपल्या बाजूने झुकवलाय. समीर तांगडी हे देखील खुश असतील. संघ मालक आज भारवी 11 या नावानं टेंबोली संघ उतरलाय. प्रतीक पुन्हा एकदा, आणखीन एक चांगला ड्राईव्ह आहे. मात्र वारिश लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर येतोय मतदार. चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट आणि धावसंख्येमध्ये बदल होईल. मात्र आणखीन 20 धावेची आवश्यकता. बॉल शेष आहेत ते फक्त आणि फक्त 2. म्हणू शकतो आपण समीर औपचारिकता असेल 2 बॉल पूर्ण करण्याची. लास्ट 2 बॉल, 2 लीगल चेंडू आणि या ट्रॉफीवरती TR ट्रॉफी नागलेवरती नाव कोरण्याची तयारी. प्रतीक पाटील स्लोअर 1 होता यावेळेला. चांगला बॉल टाकला, लाईन मध्ये होता फलंदाज. डॉट बॉल जातोय. अंतिम 1 बॉल शेष. 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. जबरदस्त कामगिरी टेंबोली टीमने केलेली आहे. ओहो, यावेळेला हा पण डॉट बॉल आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती टेंबोली या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, जबरदस्त कामगिरी या टुर्नामेंट मध्ये केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन समीर अँड ऑल टीम टेंबोली टीम. आभार व्यक्त हेमंतजी पाटील सर आणि TR नागले त्रिमूर्ती ग्रुपचं की या स्पर्धेचा घटक होण्याची मलाही संधी तुम्ही दिलीत.
आणि नक्कीच या स्पर्धेला येणाऱ्या पुढील वर्षासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद.